मंडळी, मी देशपांडे पंचांग या आमच्या युट्यूब चॅनलतर्फे पंचांग करते गौरव देशपांडे आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो। गुढीपाडवा हा जो सण आहे तो आता जवळ आलेला आहे। 6 एप्रिल 2019 अर्थात शनिवारी गुढीपाडवा असणार आहे। तर या गुढीपाडव्याविषयी धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्र दृष्ट्या या सणाचं काय महत्त्व आहे ते मी आमच्या दर्शकांना या युट्यूब चॅनलतर्फे सांगू इच्छितो। गुढीपाडवा जो आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन संवत्सराचा जो आरंभ दिन असतो त्याला गुढीपाडवा असं म्हणतात। त्याला युगादी असं सुद्धा म्हणलं जातं। तर या युगादीचं गुढीपाडव्याचं असं अनन्यसाधारण महत्त्व धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। मुळात हिंदूंची सनातन वैदिक धर्माची जी कालगणना आहे त्या कालगणनेची जी सुरुवात झाली ती चैत्र शुक्ल प्रतिपदेला झालेली आहे असं ब्रह्मपुराणामध्ये सांगितलंय। ब्रह्मपुराणामध्ये चैत्रे मासी जगत ब्रह्मा ससरज प्रथमे हनी शुक्ल पक्षे समग्रंतु तदा सूर्योदय सती असं सांगितलेलं आहे। याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळेला ही सृष्टी उत्पन्न झाली, ही ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली आणि तिथून ही कालगणनेला आरंभ झालेला आहे। कलियुग आता चालू आहे। कलियुगाच्या 4,32,000 वर्षांपैकी 5,120 वर्ष या गुढीपाडव्याच्या दिवशी व्यतीत होत आहेत आणि उरलेली जी आयुर्मर्यादा कलियुगाची आहे ती अजून भोग्य आहे। तर या चैत्र शुक्ल प्रतिपदेला विकारी नावाच्या संवत्सराची सुरुवात होतीये। यावेळेला विकारी संवत्सर या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की हे जे संवत्सर आहे हे तितकंसं चांगलं नाही। विकारी संवत्सर म्हणजे तनामध्ये मनामध्ये कोणत्याही प्रकारे विकार उत्पन्न करणं हे या संवत्सराचं लक्षण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर या विकारी संवत्सराचा अधिपती कोण आहे तर प्रत्येक गुढीपाडवा जो असतो तो ज्या वारी येतो तो वाराचा जो स्वामी असतो तो त्या संवत्सराचा अधिपती असतो। तर यावेळेला गुढीपाडवा शनिवारी आल्यामुळे या संवत्सराचा अधिपती शनिदेव अर्थात शनी ग्रह जो आहे तो असणार आहे। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी नेमकं काय करायचं असतं, त्याचं महत्व काय आहे तर सर्वप्रथम प्रातःकाली उठायचं सूर्योदयाच्या पूर्वी आणि अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये। याचं महत्व काय आहे तर वत्सरादौ वसंतादौ बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते असं धर्मशास्त्र वचन आलेलं आहे। अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान न केल्यास नरक प्राप्ती दुःख प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं। तर त्यामुळे आपण दिवाळीला जसं तेल लावून तिळाचं तेल सुगंधी तेल उठणं लावून अभ्यंग स्नान करत असतो तसं गुढीपाडव्याच्या दिवशी प्रातःकाली उठून अभ्यंग स्नान करावं। नंतर स्नान संध्या इत्यादी आपली नित्यकर्म आटोपून देवपूजा आटपून कुलदेवतेचं स्मरण कुलदेवतेचं पूजन ग्रामदेवतेचं पूजन करावं, दर्शन घ्यावं। त्यानंतर संवत्सर अधिपती मी जे सांगितलं शनिदेव त्या शनिग्रहाचं पूजन करावं, शनिदेवांचं दर्शन घ्यावं, बाहेर जाऊन त्यांना तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा। ज्या योगे हे जे आगामी वर्ष आहे ते आपल्याला अतिशय चांगलं जाईल। या दिवशी अभ्यंग स्नानानंतर निंबपत्र भक्षण नावाचा एक विधी धर्मशास्त्रात सांगितलाय। तो निंबपत्र भक्षण म्हणजे काय तर कडुलिंबाची कोवळी पानं जी असतात ती जर फुलांसकट मिळाली तर अतिशय उत्तम। अशी फुलांसकट मिळालेली कडुलिंबाची जी कोवळी पानं आहेत त्याच्यामध्ये भाजलेला हिंग, जिरे, ओवा, चिंच, गूळ, मिरे हे जे मिश्रण आहे ते मिश्रण तयार करून असं अमृत प्राय जे मिश्रण आहे त्याचं भक्षण रिकाम्या पोटी या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे। हे जे अमृतप्राय मिश्रण जे आहे ते आपण जर सेवन केलं या दिवशी तर वर्षभर कोणतीही रोगराई आपल्याला होत नाही असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। या दिवशी आपले पूर्वज वायू परीक्षण करत असत तर वायूची दिशा कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेला वारा वाहतो यानुसार आगामी काळामध्ये वर्षा ऋतूमध्ये पाऊस किती पडणार आहे त्याचे आडाखे आपल्या पूर्वजांनी काही ग्रंथामध्ये मांडलेले आहेत। तसंच या दिवशी पंचांगाचं पूजन करायची अनादी कालापासून परंपरा आहे। तर पंचांगाचं पूजन म्हणजे नक्की काय करायचं तर पंचांगाचं जे मुखपृष्ठ असतं त्याच्यावर गणपतीचं चित्र असतं तर पंचांग असतं गणपतीचं पूजन आपण या दिवशी करावं आणि पंचांगामध्ये जे संवत्सर फल दिलेलं असतं त्या संवत्सर फलाचं वाचन या दिवशी जाणत्या ब्राह्मणाकडून ज्योतिषाकडून आपल्या गुरुजींकडून आपण करून घ्यावं। कोणीच नसेल तर आपण स्वतः ते वाचन करू शकता। ज्या योगे आगामी वर्षामध्ये पुष्कळ लाभ होतो, रोगराई होत नाही, पापांचा नाश होतो आणि पंचांगातील संवत्सर फलाचं श्रवण केलं असता गंगा स्नानाचं फल प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर या दिवशी गुढीपाडव्याला गुढी उभारायची असते। तर गुढी नेमकी कशी उभारावी तर वेळूची काठी जी असते ती काठी स्वच्छ धुवून त्या काठीला पहिला अभ्यंग स्नान घालायला सांगितलेलं आहे। तेल लावून अभ्यंग स्नान त्या काठीला घालावं आणि तिला वस्त्र इत्यादींनी तिचं पूजन करून ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने पंचोपचार षोडशोपचार पूजन करावं। अशा प्रकारे ती गुढी जेव्हा आपण उभी कराल त्या गुढीनंतर काही घराण्यामध्ये वासंतिक नवरात्रारंभ किंवा श्रीरामाचं नवरात्र सुरू होत असतं। काहींकडे घटस्थापना असते। तर घटस्थापना नेमकी कधी करायची तर सूर्योदयापासून सकाळी 8:53 किंवा अभिजित मुहूर्तावर म्हणजे दुपारी 12:13 ते 1:01 या कोणत्याही काळामध्ये आपण घटस्थापना करू शकता, गुढीचं पूजन करू शकता।
आता या दिवशी चंद्रदर्शन सुद्धा असणार आहे। सायंकाळी सूर्यास्तानंतर 1 तासाच्या आत आपण चंद्रदर्शन घ्यावं। चंद्रदर्शन जर या दिवशी घेतलं तर आगामी वर्षभर आपल्याला कोणतीही पीडा होत नाही असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर या गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा असा काही गैरसमज असतो की वास्तुशांती वगैरे सुद्धा आम्हाला या दिवशी करता येईल का। तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणजे तो वास्तुशांतीसाठी मुहूर्त असतो असं नव्हे। वास्तुशांतीसाठी, विवाहासाठी, उपनयनासाठी स्वतंत्र मुहूर्त दिलेले असतात। त्यामुळे 3.5 मुहूर्ताची आणि वास्तुशांतीच्या मुहूर्ताची गल्लत करू नये। त्यामुळे या दिवशी वास्तुशांतीचा जर मुहूर्त असेल तरच ती वास्तुशांत करण्यास हरकत नाही। तसंच या दिवशी गुढीपाडव्याला म्हणजे 6 एप्रिल 2019 ला रात्री 9:30 पर्यंत वैधृती नावाचा एक अशुभ योग अस्तित्वात असणार आहे। तर हा वैधृती योग या दिवशी पाडव्याला असल्यामुळे हा जो गुढीपाडवा आहे हा कोणत्याही शुभ कामांसाठी वर्ज सांगितलेला आहे। या गुढीपाडव्याला वैधृती योग, व्यतिपात योग, भद्रा असे काही योग असतील तर ते जे काही योग असतात ते 3.5 मुहूर्तालाचा नाश करत असतात। त्यामुळे या गुढीपाडव्याला कोणत्याही शुभ कामांची आपण सुरुवात करू नये। अगदीच जर आपल्याला अशक्य असेल आणि करणं जर आपल्याला करायचंच असेल तर मध्यान्ह कालानंतर म्हणजे साधारण दुपारी 1-1:30 वाजल्यानंतर आपल्याला हे करता येईल। कारण धर्मशास्त्रामध्ये विष्टिरंगारकश्चैव व्यतिपातश्च वैधृती प्रत्ययीर जन्मताराच्या मध्यान्हात परत शुभा असं पण सांगितलेलं आहे। शक्यतो आपण ते टाळावंच, पण जर अपरिहार्य काही कारणास्तव आपल्याला करायचीच असतील शुभकामं तर दुपारी 1:30 वाजल्यानंतर आपण ही शुभकामं या पाडव्याच्या दिवशी करू शकता। तसंच या गुढीपाडव्याला आमच्या देशपांडे पंचांग फेसबुक चॅनलतर्फे संवत्सर फलाचं वाचन पुण्यातील जे ग्रामदैवत आहे कसबा गणपती मंदिर तिथून होणार आहे, त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता। सर्व आमच्या देशपांडे पंचांग युट्यूब चॅनलतर्फे आमच्या सर्व दर्शकांना गुढीपाडव्याच्या मी मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो। धन्यवाद।